नमस्कार सगळ्यांना. हाय गाईज सगळ्यांना. आज प्रियांका किचन मध्ये सगळ्यांना नमस्कार. आज उद्या मागी गणपती आहे, तर आज माझी आजच तयारी चालू झाली आहे मागी गणपतीची. तर मोदकाचे बघा मी ते नारळ वगैरे फोडून ठेवलेले आहेत, भांडी वगैरे घासली, सगळं आवरलं आणि आता इथे कांदे सोलते. समोरच्या भाभीला मी बोलवलंय कांदे सोलायला, तर म्हटलं आज वाटण वगैरे सगळं करून ठेवते कारण घरीच जेवण बनवायचंय त्याच्यामुळे. तर मी तुम्हाला आता दाखवते मी काय काय कामं केली ते. आज मी व्हिडिओमध्ये केला नाही व्हिडिओ, तर मी म्हटलं परत कधीतरी दाखवीन माझं रुटीन तुम्हाला. पण आज भरपूर काम होतं त्याच्यामुळे मला वेळ मिळाला नाही. आता दुपारचे 2 सव्वा 2 झालेत आणि मी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे, तर मी तुम्हाला दाखवते. इथे बघा सगळी भांडी इथे मी घासून ठेवलेली आहेत. अजून समई वगैरे घासायच्या आहेत. हे 3 इथे नारळ फोडून घेतलेत, आता हे किसायचे आहेत किसणीवर. टमाटर वगैरे बघा इथे धुवून ठेवलेले आहेत, सगळं तयारी करून ठेवलेली आहे. अद्रक लसूणची पेस्ट वगैरे वाटून ठेवली आहे मी, ती त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं. तर समोरच्या भाभीला इथे बोलवले, कांदे चिरते भाभी, म्हटलं थोडी हेल्पला आहे. हे बघा. आणि अजून आता आज डेकोरेशन संध्याकाळी चालू होईल. फक्त हे टेबल लावून झालेले आहे इथे बघा, हे असं टेबल लावून झालेलं आहे. तर बाकीची सगळी कामं आहेत. आणले सगळं सामान तसंच आहे. फ्रूट ये धनिया भी लेके आई हो, सगळं घेऊन आली हे सामान. आणि आमची बघा डेझी राणी कुठे गेली बघ, दाखवते तुम्हाला. डेझी किधर गई हो? ये किधर आहे? हे देखो, हे बघा कशी बसली आहे. ए चलिए. तर मी थोडं तुम्हाला आज दुपारपासूनचं रात्रीपर्यंत थोडं मी शूट करून दाखवते की काय काय कामं वगैरे आहेत ती. आता सगळी ही तयारी करून घेणार. परत संध्याकाळ जेवण करायचं, जेवणाची पण तयारी. तर आता म्हटलं सगळं मोदकाचं पुरण वगैरे सारण वगैरे बनवून ठेवते, म्हणजे उद्या सकाळी मला घाई नाही होणार, कारण घरात करणारं कोण नाही, मी एकटीच आहे. आणि हे 3 जण आहेत जेंट्स, त्याच्यामुळे कोण करणार नाही. 2 मुलगे आणि मिस्टर आहेत, त्यामुळे मला सगळं उठून लवकर करायचं आहे. तर आता मग लवकर उठून करणार आणि मग त्याच्यानंतर जेवण करणार संध्याकाळचं, जे येणार पाहुणे त्यांच्यासाठी. तर मी तो व्हिडिओ उद्या तुम्हाला शेअर करीन गणपतीचा. आजच गणपती रात्री आणणार आहे, गणपतीचं आगमन आजच होणार आहे रात्री, कारण सकाळी 8:30 वाजता ब्राह्मण येणारे, पूजा आहे. तर आणि हे लास्टचं वर्ष आहे माझं 3रं, त्याच्यामुळे खूप घाई होते सगळ्या गोष्टीच्या म्हणजे. आणि मला परत 2 तारखेला विसर्जन करून परत मला जायचं आहे उज्जैनला जायचं आहे. तुम्हाला मी तो पण दाखवेन, उज्जैनचा सगळा प्रवास पूर्ण दाखवेन मी. मला उज्जैनला पण जायचं आहे, ती पण तयारी करायची, बॅग भरायची. मिस्टरांना सांगितलं आज ऑफिसमधून तुम्ही हाबडे या म्हणून, तर ते हाबडे येणार आहेत मिस्टर आता. आणि मुलांना पण सांगितलं ये म्हणून बाबा हाबडे. छोट्या मुलाला सांगितलंय तू पण या हाबडे ऑफिसमधून, तर तो पण येईल. त्याला सांगितलं, आता बघू छोटा येतोय की नाही. तो बोला मम्मी कन्फर्म नाही, पण मिस्टर येतील हाबडे. मोठ्याचं नाही सांगू शकत, तो कामावर गेला तर त्याला हाबडे येता येणार नाही. तर चालेल ठीक आहे, मिस्टर आले तरी तेवढी मला हेल्प होईल, बॅग वगैरे सगळं भरतील काय. तर चला आपण भेटूया, कंटिन्यू करूया व्हिडिओ. एक काम कर, तू लांब रे. टेबल घे बाहेर आणि मग इथेच आहे, नाही तर टेबल जरूर नाही करा, तुझा हात जाईल. इथेच झाला मी उद्याचं वाटण तयार करून ठेवते. मागी गणपती आहे ना, म्हणून त्याचा 2 किलो मी छोले घेतले होते. तर मी ते हा आपला 1.5 किलो कांदा घेतलेला आहे आणि अर्धा किलो टमाटर घेतलेले. टमाटर मी जास्त घालणार नाही आहे, त्याच्यामध्ये काजू वगैरे घालणार आहे आणि सुकं खोबरं वगैरे घालणार आहे थोडं. तर मी तुम्हाला दाखवते. तर मी सगळं भाजून मसाला तयार करून ठेवते आजच. सकाळी मी तुम्हाला दाखवलं मी काय काय म्हणजे असं सगळी कामं दिवसभर आहे बघा, हे चालूच आहे. थोडंफार शेअर करते मी माझं रुटीन तुमच्याबरोबर.
आता ते बाहेरचं पण हे चालू आहे, डेकोरेशनचं काम चालू आहे बाहेरचं. हा आंब्याचे टाळे सांगा 2-4. चांगला हे कांदा वगैरे, कांदा, टमाटर, लसूण, कांदा खोबऱ्याचं वाटण केलेले ते सगळं करून ठेवले. अद्रक, लसूण, मिरची वेगळं वेगळं सगळं वेगळं वेगळं वाटून ठेवलेलं आहे. आता त्याच्यात मी आता 15-20 काजू टाकले आणि थोडं खोबरं टाकलंय असे करून असं. तुम्हाला मी नंतर मग सांगेन मी किती जणांचं जेवण बनवलंय वगैरे आणि किती लागलं काय ते वगैरे सगळं टाकलं. टॅमॅटो आहे, थोडंसं असं मीठ टाकते. त्याच्याने कसा टॅमॅटो आपला गळला जाईल व्यवस्थित आणि भाजी जरी म्हणजे अशी राहिली तरी एवढं खराब होणार नाही वाटण. जरा टॅमॅटो आपल्याला शिजून घ्यायचा आहे. मग थंड झाल्यावर मी मिक्सरला लावून ग्रेव्ही करून ठेवणार आहे, म्हणजे उद्या मला घाई होणार नाही. ऍडजस्ट करायचं ऐकायला येते. डेकोरेशनला आता सुरुवात झालेली आहे बघा. इथे सगळं सामान काढून ठेवलेले. स्वप्नील आला का विचार रे सच्या? काय बोला? हो चहा उकळली आहे बघा. इथे चहा ठेवली आहे बघा मिस्टरने. मी मला थोडीशी कोरी चहा काढून घेतली. इथे आपलं हे वाटण भाजून झालेलं आहे. थोडी मी इथे आपली भांडी धुवून ठेवली. थोडी भांडी धुवून अर्धी घासली आणि मोठ्या समाई तामान होतं वगैरे ते घासायचं राहिलेलं ते घासून आता ठेवलं आहे. करते आता हे सगळं वाटायचं आहे. मिक्सर इथे काढून ठेवलेलं आहे. सगळं वाटून सगळं वाटून वगैरे व्यवस्थित एका ह्याच्यामध्ये ठेवते. स्टीलच्या टोपात ठेवावं लागेल. काय आता गणपती वगैरे आणायला जायचं. आता जेवण वगैरे गणपती आणायला जातील मुलं. आता जेवण करून आता गणपती जाऊन घेऊन येणार आहेत रात्रीच, म्हणजे सकाळी घाई नाही होणार. बाहेर लावलंय ते सगळं एकाच पिशवीत. मोठा खाली असतो, छोटा इथे समोर असतो. अरे उद्या ते आले तर परत त्यांचा दरवाजा येणार आहे तुझ्या. उद्या ते 8 दिवसांनी बोललेत, म्हणजे संडेला येईल ना के. संडेला काय उद्याचा एक दिवस. उद्याचा एक दिवस बघ. हात लावून निघेल ते.
ते खालून हे बघा, नळ्या बघा त्या किती डेझीच्या खेळण्याच्या, सगळ्या डेझीने खाली टाकलेल्या होत्या बघा. त्या उचला नारकर. हा तर खाली सोफा ठेवायला गेलेत. शिडीच्या इथे जागा आहे ना आमच्या इथे खाली पॅसेजला, तिथे ठेवायला गेलेत. कारण हा एरिया मला पूर्ण ओपन करायचा आहे ना सगळा तिथे इथे, कारण फुलांच्या माळा वगैरे डेकोरेशन येणार आहे, तर त्याच्यासाठी. तर इस्त्रीवाला आला, 1 मिनिट मी तुमच्या बोलते. कपडे घ्यायचे, इस्त्रीवाला आलेला येईल तो, आता देईल कपडे. तर आता ही सगळी अर्धी तयारी झाली. आता मुलं रात्रभर करणार, तर गणपती आणायला जाणार आहेत. तुम्हाला मी थोडंसं दाखवते मी, आणि मग उद्या सकाळचं मी दाखवते माझं रुटीन. आज मी दिवसभर काय केलं ते तुम्हाला दाखवते. थोड्या वेळाने गणपती येईल, गणपतीला घेऊन येणार आहेत आजच आदल्या दिवशी. तर चला थोड्या वेळाने आपण भेटूया. गणपती बाप्पा इकडे उद्या ना आरती करून ये. दुर्गेश पुढे. कधी बंद पाहिजे आल्याला पण वापरत नाही ना. 1 मिनिट. भाव पहिला पुढे असणार. आणि असं हे केलं ना, असं वाटतं हॉल आहे कुठला तरी, आहे ना. हे मागचं जे आहे ना ते पडदे ना, पडदे नाही खाली खालती. जाऊ दे. गणपती बाप्पा आणलेत आता आम्ही घरी. उद्या सकाळी ब्राह्मण येऊन आता पूजा करतील. हे डेकोरेशन असं केलंय, उद्या दाखवीन मी तुम्हाला. तर आता बघा किती वाजलेत, 1:30 वाजलेला आहे. मी आता हा व्हिडिओ इथेच संपवते, आणि उद्या सकाळी मी दाखवते तुम्हाला उद्या गणपतीची पूजा वगैरे, स्थापना वगैरे, सत्यनारायणीची पूजा वगैरे, ते सगळं काय ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते मी तुम्हाला. आता हा व्हिडिओ इथेच संपवते. मी तुम्हाला दाखवलं दुपारपासूनचं माझं रुटीन, आज काय काय कामं केली वगैरे ते सगळं. जर हा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.